ज्याप्रमाणे लहान मूल आपल्या आईशिवाय राहू शकत नाही, तसेच आपला जीव ईश्वराच्या भेटीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. 13 मार्च श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज या प्रवचनात सांगतात की परमात्म्यावर पूर्ण निष्ठा असावी, म्हणजेच परमात्म्यावर पूर्ण निष्ठा पाहिजे. मित्रांनो, आज धावपळीच्या जीवनात आपण अनेक गोष्टींची चिंता करतो, पण या एक पुस्तकातील धडा एक आपल्याला मोलाचा सल्ला देतो. तो सल्ला म्हणजे परमात्म्यावर पूर्ण निष्ठा ठेवा. जेव्हा आपण म्हणतो माझी देवावर श्रद्धा आहे, तेव्हा आपण अर्ध्या मनाने चालत नाही. जशी एखादी नदी समुद्राला मिळण्यासाठी आतुर असते, तशीच आपली ओढ ईश्वराकडे हवी. पुस्तकात सांगितल्याप्रमाणे आपण प्रपंचाची काळजी करतो, पण आपल्याला विसर पडतो की सांभाळणारा हा परमात्मा आहे. पांडवांच्या कथेवरून आपल्याला शिकायला मिळते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपली निष्ठा अढळ असेल तर अशक्य गोष्टी शक्य होतात. शेवटी फक्त नामस्मरण आणि पूर्ण विश्वास हेच फक्त दोन समाधान देऊ शकतात. ज्याप्रमाणे लहान मूल आपल्या आईशिवाय राहू शकत नाही, तसेच आपला जीव ईश्वराच्या भेटीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. नामस्मरणाची शक्ती म्हणजे काय? नामस्मरणाची शक्ती म्हणजेच परमात्म्यावर निष्ठा ठेवण्याचा सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण. देवाचे नाव सातत्याने घेतले की मनात भीती राहत नाही आणि चित्त शांत होते. शेवटी आपल्याला या प्रवचनातून श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात की नामस्मरणात स्त्री पुरुष श्रीमंत गरीब हे भेद नाही, फक्त ते श्रद्धेने जरूर आहे. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.